छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पतंग खेळण्याच्या नादामध्ये लहान मुले छतावर जाऊन पतंग उडवत असताना विद्युत लाईनची तार धरली आणि मग काय झाले ते पहा. दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल मिळवून देणारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी असलेल्या सोलापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय अतिशय अडगळीच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे कार्यालय नागरिकांसाठी असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. सोलापूर येथे मध्यवर्ती ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आहे. कुडलसंगम, भंडारकवठे, नांदणी, वनविहार, होडगी, साईबाबा या पर्यटन स्थळासह येथील ग्रामीण भागातही निसर्ग सौंदर्य आहे. या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या होणाऱ्या विकासाबरोबरच NTPC, औष्णिक वीज प्रकल्प यासह विविध औद्योगिक वसाहती झाल्याने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. यामुळे अनेक उद्योजक, गुंतवणूकदार, कलाकार या ठिकाणी जमीन घेण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असतात. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल प्रशासनास मिळतो. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जमीन आणि प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने सोलापूर या ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयात मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. हे कार्यालय मुळातच अडगळीच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही. येथे आलेल्या नागरिकांसाठी पुरेशी बैठकीची व्यवस्थाही नाही. पिण्यासाठी पाणी आणि स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होते. वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची वेगळी व्यवस्था नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालय नेहमीच इंटरनेट आणि सिस्टीम सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना तासनतास दस्त नोंदणीसाठी थांबावे लागते. बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिक कार्यालयाबाहेर उभे असतात. नागरिकांचे महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान जमिनीचे दस्तावेज या कार्यालयात असतानाही हे कार्यालय खाजगी जागेत मागील अनेक वर्षांपासून चालू आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात एवढे महत्त्वपूर्ण दस्त असताना देखील सुरक्षिततेसाठी साधे CCTV कॅमेरेही लावण्यात आल्याचे दिसून येत नाही. कार्यालयातील गैरसोयी: दुय्यम निबंधक कार्यालयाची अपुरी जागा, नागरिकांना पार्किंगची सुविधा नाही, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह देखील नाही, सतत सर्व्हर डाऊनचा नागरिकांना त्रास होतो. त्या दृष्टीने CCTV कॅमेरेही चालू नसल्याचे चित्र आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंद्रुप या गावात असलेल्या लोक पशुवैद्यकीय दवाखाना येथे तळीरामांचा धिंगाणा चालू असून दररोज हजारोंच्या दारूच्या बाटल्या इथे पडून असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेल्या मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास 500 मीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप पशुवैद्यकीय दवाखाना या दवाखान्याच्या परिसरात पाहायला मिळते की ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आणि दारू पिऊन टाकलेले ग्लास आहेत. म्हणून संबंधित पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ याविषयी लक्ष देऊन संबंधित तळीरामांना चोप द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावातून होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे नुकतेच गेल्या 4-5 वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तब्बल 38 गावे येत असून सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि मंद्रुप ते मोहोळ राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावर असलेल्या ढाब्यांवर अवैध दारू विक्री होताना दिसत आहे. त्याप्रमाणे नांदणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी हातभट्टी दारू आणि दारूचे धंदे जोमात सुरू आहेत. नांदणी RTO कार्यालय परिसरात असलेल्या नांदणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे या कार्यालयात असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालय परिसरात देखील दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नागरिकांना थेट सवाल करत आहेत की राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नेमका कारभार कुठे चालू आहे असा सवाल या 38 गावातील नागरिकांमधून होत आहे. खरे पाहता सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे फक्त आणि फक्त दारूबंदीचे खाते एवढेच चालू आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अधिकारी नेमके कुठे कारवाई करत आहेत, अशी चर्चा सध्या नागरिकांमधून होत आहे. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे अक्कलकोट शहरात सोमवार रोजी संबंधितांवर कडक कारवाई करण्याबाबत अक्कलकोटच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जगातील पहिले संसद स्थापना करणारी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा भालकी तालुका कटक चिंचोळी या गावात हे घृणास्पद कृत्य झाले. ही घटना घडून 8 दिवस झाले तरी आरोपी मोकाट फिरत आहेत. या प्रसंगी सर्व बसवप्रेमी समाज बांधवांची मने दुखावली आहेत, तर याचा विचार करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मिलिंददादा कल्याण शेट्टी, राहुल वाडे, रुद्रय्या स्वामी, धनराज पाटील, शिवशंकर स्वामी, शिवराज जकापुरे, प्रसन्न गवंडी, आनंद बुकानुरे, सिंहन देशमुख, सिद्धाराम माळी, सुनील पाटील, निखिल पाटील, ऋषी रोणारी, प्रितेश किल्जे, अशोक जाधव, सिद्धेश्वर गलशेट्टी, शरणू कापसे, दीपक रोडगे, शेखर वाले, मदन राठोड, नागू होळीकट्टी, सिद्धराम पाटील, बसवराज पटाणे, राज मंद्रीकर, अनिल नागणसूर, अनिल माने, शरणू नडगेरी, बसवराज माळी, रवी माशाळकर आदींसह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटकमध्ये जे बसवेश्वराची विटंबना केली गेली, ज्या प्रकारे या सर्व वीरशैव बांधवाचा, त्या बसवेश्वर भक्तांचा सर्वांचा मन दुखावलं गेलं आहे. त्या संदर्भात आपण सर्व बसवेश्वर भक्त आज मिळून प्राथमिक निषेध व्यक्त करण्यासाठी आपण एस टी स्टँडच्या इथे आपण सर्व जमलो आहोत. माझं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, आपण कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून त्या संबंधित ते बसभक्तांचा विटंबना केला बसवेश्वरांचा, त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी. ही सर्व बसवेश्वर भक्ताची भावना आपण लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण पाठपुरावा कराल अशी आशा बाळगतो. समता नायक श्री जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात भालकी या तालुक्यामध्ये कटक चिंचोळी या ठिकाणी विटंबना करण्यात आली. तर तिथल्या जो कर्नाटक सरकारने हा घटना होऊन 8 दिवस झालं तरी या कर्नाटक सरकारला जाग आली नाही आणि आपलं त्या ठिकाणी मोठा समाज बांधव असताना सुद्धा कर्नाटक सरकारला अजून जाग आली नाही. तर मी आव्हान करतो, मी विनंती करतो की कर्नाटक सरकारने लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून कारवाई करावी अशी या ठिकाणी अक्कलकोटच्या समाज बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे विटंबन केलेत. जे कोणी असतील त्यांना शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई करावे, अन्यथा शांत आहे म्हणून अंत पाहू नका. बसवेश्वर महाराजांनी शांत बसलेत म्हणून अंत पाहू नका. जर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई नाही केलं ह्याच्यापेक्षाही मोठ्या दिशा एक आंदोलन होईल. पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीमध्ये संदीप पांचाळ यांची व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग पुणे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. पत्रकारांच्या क्षेत्रामध्ये निर्भीडपणे केलेले काम आणि अनुभव पाहता त्यांची पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंगचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष हर्षद लोणार, कार्याध्यक्ष अशोक घावटे, पुणे जिल्हाध्यक्ष अमीन गोरे, उपाध्यक्ष अश्विनी पुरी यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन संघटनेची बांधणी करणार आणि लढा उभारणार असल्याचे व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंगचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप पांचाळ यांनी सांगितले. निवड झाल्यानंतर विविध क्षेत्रातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे. सरपंच परिषदेच्या सोलापूरच्या जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे यांनीही त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. कर्नाटक राज्यातील कटक चिंचोळी या गावामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबन केलेला
आरोपी त्यास लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी असे निवेदन अक्कलकोट तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिवसंघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. पूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील अशी माहिती शिवसंघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील यांनी दिली. यावेळी सर्व शिवसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय वीर शैव युवक संघटनेच्या वतीने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली शिवा संघटनेच्या वतीने माननीय नायब तहसीलदार साहेबांना निवेदन देतो की कर्नाटकमध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा विटंबन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही आज निषेध करतो. वीरशैव लिंगायत समाजाच्या वरून ते एवढे लोक आपल्या वीरशैव लिंगायत समाजाचे कर्नाटकमध्ये असून आज तिथले मुख्यमंत्री सिद्धरामप्पा त्यांना ते दखल घ्यायला पाहिजे. नाहीतर अन्यथा इथं आपण महाराष्ट्रामध्ये सर्व रस्ता रोको आंदोलन 8 दिवसात ज्यांनी जे केलंय कंठस्थान त्या बदमाशला पकडून त्याला त्याच्या हाताने त्याला त्या आतमध्ये जेलमध्ये टाकून त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. अशा समाजाचा आमच्या वीरशैव लिंगायत समाजाचे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळ्याला त्यांनी जे कंठस्थान केलेलं आहे त्याच्यात त्याला जात दाखवून द्यायला पाहिजे असे आम्ही निषेध करतो आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि इथं सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासन सुद्धा याची जबाबदार असायला पाहिजे आणि त्याची साहेबांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि तुरंत त्याला पकडून त्याला आतमध्ये टाकून त्याला शिक्षा द्यायला पाहिजे. एवढंच बोलून मी माझ्या समाजाला, माझ्या वीरशैव लिंगायत समाजाला मला बोलायची एक विनंती आहे. अशा घटना घडल्यावर सर्वांनी पेटून उठायला पाहिजे. जसं आपल्या संसारासाठी आपण कसं करतोय तसं समाजावर अन्याय होत असताना आम्हीच करतो असं नाही. सर्वांनी मिळून एकत्र येऊन गर्दी करून त्याला शिक्षा द्यायला ते पाठिंबा पार पाडायला पाहिजे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने माझा मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा मराठी भाषेचा वारसा पुढे नेऊया असा संदेश दिला. ढोल ताशांच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषेत मराठी संस्कृतीचे दर्शन यावेळी घडवण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महापालिका पत्रकार संघ यांच्या वतीने यांच्या सहकार्याने 20 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्याच्या उद्घाटनापूर्वी सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारकापर्यंत ग्रंथदिंडी उत्साहात काढण्यात आली. प्रारंभी महापालिकेत ग्रंथपूजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या पालखीत भारतीय संविधान, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी खांद्यावर ग्रंथ पालखी घेतली. या प्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर रचना सहसंचालक मनीष भिष्णुरकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी, मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, ओमप्रकाश वाघमारे, स्वप्नील सोलनकर, संतोष बुलबुले आदींसह अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. ही ग्रंथदिंडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर डफरीन चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथे महात्मा गांधी आणि पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे या ग्रंथदिंडीचा समारोप झाला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये हरिभाई देवकरण प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, सेवा सदन प्रशाला आदी शाळांचे सुमारे 400 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये पर्यवेक्षक हनुमंत मोतीवने, गणेश नेवळे, महारुद्र कत्ते, शिक्षिका प्रवीणा जोशी, तृप्ती कंगळे, अक्षता केळेकर, जयश्री पवार, वर्धा माळगे, प्रियांका लाड आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धाराशिव येथे पार पडलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत शिवश्री जगजीवन तांबे व समृद्धी अमर ननावरे यांनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकांची कमाई केली असून राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमवर 10 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने सब ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत लोटस पब्लिक स्कूल तुळजापूर येथे शिक्षण घेत असलेल्या शिवश्री तांबे आणि समृद्धी ननावरे यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलांच्या 10 वर्ष वयोगटात 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये शिवश्री तांबे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पद मिळवले, तर 50 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तर मुलींच्या 80 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात समृद्धी ननावरे या मुलीने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची कमाई केली. मुला-मुलींच्या या ॲथलेटिक्स स्पर्धेत दोघांनीही उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावल्याने महाराष्ट्र ॲथलेटिक्स स्पर्धेचे सचिव योगेश थोरबोले, क्रीडा प्रशिक्षक राहुल जाधव यांच्या हस्ते शिवश्री तांबे आणि समृद्धी ननावरे यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शिवश्री तांबे आणि समृद्धी ननावरे या दोघांनीही ॲथलेटिक्स स्पर्धेत जिल्हा स्तरावर उत्तम कामगिरी करून घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रडू नको, काय होत नाही, सगळं चांगलं होतंय. शांत राहा. ते काढून घे, बाजून घे ते. संतोष आता काही काळजी करू नको, सगळं चांगलं होतंय. काही होत नाही, काळजी करू नको, सगळं चांगलं होतंय. काय होत नाही, काळजी करू नको. शांत राहा, सगळं चांगलं. तुम्ही इकडे वा, त्याला त्याचा इलाज करू द्या. हे लढू नको संतोष, काळजी करू नको, थांब. नाही छात्याला नाही. देऊन जमा इथे सांगतो तुम्ही लक्ष्मी लाईफ केअरला या पटकन. या 2 मिनिटात या. संतोष हाय, माय सोबतच आहे पाय मी. हा, काळजी करू नको माया, सगळं चांगलं होतंय. तुम्ही राहा आता, मला सगळं पटपट. एक जण टीचर्स मारा, एक जण ते हाताचं करा. हे फ्रॅक्चर नसेल ना रे? होतंय संतोष, होतंय. पूर्ण तुटूनच गेलाय. एक हात तुटून गेलाय. पायाला तुमच्या माहितीसाठी 10, 12, 15 टाके, छातीला टाके, डोक्याला, म्हणजे काय विचारूच नका. ते वाचलंच कसं तेच समजलं. आता एक तासापूर्वी जास्तीत जास्त मदतीचा चेक आणि बाकीचं त्याला काय जे प्रोसिजर लागते ते पहा. मी आता मीनाक्षी पवार आपल्या याला त्यांना बोलून घेतलं इथं. हो, लवकर ताबडतोब फास्ट. सोलापूर शहरातील नामवंत वकील संजीव सदाफुले यांना भीम प्रतिष्ठानच्या वतीने विधिभूषण या उपाधीने गौरवण्यात येत आहे.